अजब रमा राघवची जोडी। मॅडम तुम्ही तुमचा प्लॅन सांगा बघू। येस, प्लॅन असा आहे की आपण हनीच्या घरी जायचं आणि कोणालाही न कळता आपण तिला इथे घेऊन यायचं। म्हणजे आपण हनीला किडनॅप करायचं। हाऊ एक्साइटिंग। राईट। सो बबली सर, आपण हनीला लपून छपून तिकडून इथे घेऊन यायचं आणि मग त्याच्यानंतर वैभव सर आणि तिचं लग्न इथे लावून द्यायचं। म्हणजे एकदा का त्या दोघांचं लग्न झालं की त्यांचे पेरेंट्स काहीच करू शकणार नाही। मिस्टी ब्रिलियंट, सुपर, स्टुपेंडो, फॅन्टॅब्युलस। काय ब्रिलियंट सर। एखाद्या मुलीला तिच्या घरातून असं पळवून घेऊन यायचं आणि तिचं तिच्या आई वडिलांच्या मर्जी विरुद्ध एका मुलाशी मंदिरात लग्न लावून द्यायचं, हे किती चुकीचं आहे सर। राघव, बरोबर आहे तुझं, पण तुला असं वाटतंय का की मला हे असं लग्न करायला आवडतंय? पण अरे, माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये आता। पण मला हा प्लॅन खूप आवडलाय बरं का। हो ना। मी टू। राघव सर, आय नो हा प्लॅन थोडा रिस्की आहे, पण आपल्याला हे सगळं करावंच लागेल, नाहीतर हनी आणि वैभव सरांचं लाईफ स्पॉइल होईल सर। अहो पण हे असं करून आपण त्यांच्या आई वडिलांना आयुष्यभराचं दुःख देतोय, हे कळतंय का तुम्हाला? बघा राघव सर, प्लीज आता नाही म्हणून। आता त्यांच्या पॅरेंट्स पेक्षा वैभव सर आणि हनी जास्त इम्पॉर्टंट आहेत। एक्झॅक्टली। आपल्याला मंदिरात लग्नासाठी अजून काय काय तयारी करायला लागेल? तयारी काय करायची आहे त्याच्यात? मंगळसूत्र, 2 हार, वेन्यू, नवरा नवरी, दॅट्स इट। आणि मोठ्यांचे आशीर्वाद। त्यासाठी मी आहे ना देसाई। तुला आणि हनीला माझे खूप आशीर्वाद आहे। यू बोथ हॅव माय ऑल ब्लेसिंग्स। थँक्यू सर। हार, पूजा याची सगळी तयारी करावी लागेल। ते मी सगळं करून ठेवते। आणि हनीसाठी मी मंगळसूत्र सुद्धा घेऊन ठेवलंय। आणि लग्न लावण्यासाठी गुरुजींची पण गरज नाही, राघव सर आहेत ना। नाही नाही, मी हे असं लग्न लावू शकत नाही। हे असं लग्न लावल्याने कोणीही आनंदी राहणार नाहीये। राघव माय बॉय, अरे पृथ्वीराजाने सुद्धा संयोगिताला लग्नासाठी पळवून आणलं होतं। ग्रेट। मग बबली सर एक काम करा, त्या दोघांना इथे बोलवून आणा, म्हणजे कसं आपण त्यांची ऍडवाइस घेऊ आणि हनीला किडनॅप करून इथे आणूया। येस, पृथ्वीराज। ए नो वी कॅन। का? कारण ती हिस्ट्री आहे। प्लीज सगळ्यांनी वेळ घालवू नका, आपण सगळे इथे डिस्कस करत राहू आणि तिकडे हनीचं लग्न लागेल सुद्धा। नाही नाही, हे बघा, मी तुम्हाला असं काहीही करू देणार नाही। राघव सर प्लीज, हे बघा, मी नेहमी तुमचं ऐकते ना, तुम्ही जे सांगाल ते सगळं करते मी। मग आज एक दिवस, फक्त एक दिवस तुम्ही माझं ऐका ना प्लीज। थँक्यू 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 सो मच। चला गाईस, आपण लगेच कामाला लावूया। बबली सर, तुम्ही, मोना आणि वैभव सर, तुम्ही तिघं मंदिरामध्ये थांबून सगळी तयारी करा। मी, वासू, नेहा आणि राघव सर, आम्ही 4 जण हनीला घेऊन येतो। ओके 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 डन। अरे पण तुम्ही तिकडे कसे घुसणार? कारण तिकडे हनीच्या घरी कोणाला एंट्रीच नाहीये ना। अगं पण लग्नाच्या इन्व्हायटीजला तरी एंट्री असेलच ना। मी आणि राघव सर तिचे खोटे रिलेटिव्ह बनून जाऊ। रमा मॅडम, हे जास्ती होतंय आता। ओके 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 फाईन, आपण तिचे फ्रेंड्स बनूनच जाऊ, पण जाऊया प्लीज राघव सर। आज तुम्ही माझं सगळं ऐकणार आहात असं म्हणालात, ओके? गाइस, आप आपल्या कामाला लागा। कम ऑन, फास्ट, क्विक। येस येस येस।
येस येस, चला चला चला. ऑल द बेस्ट माय स्वीट किडनॅपर्स, ऑल द बेस्ट. जंग जित्याना. ऑल द बेस्ट तुम्हाला पण. कम ऑन, चला चला बॅग उचला, चला राघव सर. शालिनी, आले. अहो तुम्ही निघाला ते? हो अगं आधी थोडा वेळ देवळात जाईन म्हणतो मी, आणि त्याच्यानंतर एका ठिकाणी लग्नविधीसाठी जायचं. आता ही लग्न सराई सुरू झाली आहे ना, तुम्हाला एक दिवसही वेळ मिळणार नाही आता. पुन्हा यंदा खूप मुहूर्त आहेत. अहो आज राघव आणि रमाच्या ऑफिसमधल्या एका मैत्रिणीचं लग्न आहे म्हणे, म्हणून ते लवकर गेलेत ऑफिसला. बरं शालिनी, तुला काय वाटतं, इथे राहून गिरीश रावांच्या मुलीत काही बदल झालाय? मी जे बघितलं ते ह्यांना सांगू का? नाही नको, ह्यांच्या रागापुढे कोणाचं काही चालत नाही. आता काही न बोललेलंच बरं आहे. शेवटी नियतीच्या मनात जे असेल तेच होईल. शालिनी, अगं मी काय विचारतोय, रमाच्या वागण्या बोलण्यात काही बदल जाणवतोय का तुला? हो हो, अहो ती नक्की प्रयत्न करते. तिला गोष्टी समजावून सांगितल्या ना की कळतात. पण आता जर कोणी तिला रागावलं वगैरे तर जरा हट्ट धरून बसते. शालिनी, तिला ममता मिळायला हवी, मग तिचं हे हट्ट करणं बंद होईल. बरं ठीक आहे, मी येतो. नेहा, बापू तुम्ही इथेच थांबा, मी आणि राघव सर पटकन हनीला घेऊन येतो. ओके? हा चालेल चालेल. हो हो चला. मॅडम पण राघव सर प्लीज चला ना पटकन, बॅग घ्या. आणि चला राघव सर. पत्रिका बघू. रमा मॅडम, तिकडे सगळ्यांना पत्रिका मागतायत, आपल्याकडे नाहीये. आता कसे जाणार आहोत आपण आत? बघूया ना राघव सर, काहीतरी रस्ता निघेल. राघव सर, आय फील हा माणूस जो आहे ना तो हनीचा भाऊ आहे. चला फॉलो मी. हाय दादा, कसा आहेस? तुम्ही कोण? अरे मला नाही ओळखलंस? मी रमा, हनीची कॉलेज फ्रेंड. अरे बऱ्याचदा तुमच्या घरी येऊन गेले मी असली साठी. पण मला नाही आठवत आहे. बरं इन्व्हिटेशन कार्ड दाखवता का? इन्व्हिटेशन कार्ड? अरे विसरलो. काय ना, आज आम्ही सकाळी सकाळी एकदम घाईत निघालो ना, त्यामुळे इन्व्हिटेशन कार्डच विसरलो. हनी आणि माझे फोटोज थांब दाखव. फोन हा बघ, हा पण बघ. हे तर कॉलेजचे आहेत आमचे. किती मस्त दिसतोय ना आम्ही, किती लहान होतो आम्ही. पण मग हा कोण आहे? याचे फोटो दाखव ना हनी बरोबरचे. हा माझे फोटो नाहीये. काय? त्यांचे कसे असतील ना फोटो? ते आमच्या बरोबर कॉलेजमध्ये नव्हते. पण मग हा आहे तरी कोण? हा 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 माझा नवरा. मागच्याच महिन्यात लग्न झालं आमचं. आम्ही दुबईला असतो. तुला माहिती आहे दादा, ऍक्च्युली आम्ही कालच दुबईला रिटर्न जाणार होतो, पण काल पत्रिका आली ना आणि आज सकाळी लग्न म्हटल्यावर मग आम्ही थांबलो. हो ना दादा, काय आहे ना, मला हनीच्या लाईफ मधलं इतकं बेस्ट मोमेंट मिस नव्हतं करायचं, म्हणून मी आले. पण नेमकी पत्रिका विसरली. तर आम्हाला आज जाऊ दे ना प्लीज. नाही म्हणजे आता मी पुन्हा दुबईला गेले तर परत आम्ही दोघी मैत्रिणी कधी भेटणार नाही का? प्लीज प्लीज मला आज जाऊ दे ना प्लीज.
बरं ठीक आहे, जा तुम्ही. चला हो. धन्यवाद. रमा मॅडम, इथे यांची लग्नविधीची सगळी तयारी झाली आहे वाटतं. हे ना कदाचित फक्त गुरुजींचीच वाट बघत असतील. राघव सर, एवढ्या गर्दीतनं हनीला कसं घेऊन जायचं आपण? मी तेच सांगतोय तुम्हाला. हनीला लपवून छपवून देणं विसरा. आपण त्यांच्या आई वडिलांना सगळं खरं खरं सांगून टाकू. अरे अजिबात नाही हं. गप्पा बसा. हे बघा राघव सर, पण काहीतरी मॅनेज करूया ना. डोंट वरी, मी आहे ना. हे बघ, आय फील इथून वर ना सगळ्या रूम्स असतील बहुतेक आणि हनी तिथेच असेल. चला फॉलो मी. एक मिनिट. कोण आहात तुम्ही आणि इकडे कुठे चाललात? मला नाही ओळखलं अंकल. मी हनीची मैत्रीण, कॉलेज फ्रेंड. अगं, पण ह्या आधी कधी तुला बघितलं नाहीये मी. आंटी, अहो असं काय करताय? कितीतरी वेळा तुमच्या घरी येऊन गेले हनी सोबत. यू रिमेंबर, तुमची किटी पार्टी होती. मी आणि हनी तुमच्यासाठी डीजे झालो होतो. म्युझिक प्ले केलं होतं तुमच्यासाठी. रिमेंबर? हो अगो, पण माझ्या किटी पार्ट्या तर नेहमीच असतात. एक्झॅक्टली. थांबा, मी तुम्हाला ना माझा आणि हनीचा फोटो दाखवते. चक्क बरं. हे बघा, सी. हे माझे हस्बंड. राघव, अंकल आंटींना नमस्कार करा. असू दे असू दे. आम्ही दुबईला असतो. बाय द वे आंटी, हनी कुठे आहे? मला तिला लगेच भेटायचं. ते काय ना, मी दुबईला लगेच जाणार आहे. म्हणजे आम्ही दुबईला असतो ना, म्हणून. मी लग्नानंतर लगेच दुबईला जाणार आहे ना, सो मला हनीच्या रिसेप्शन करता थांबता नाही येणार. त्यामुळे मला भेटायचं आहे तिला. मी हनीला खरंच खूप मिस करेन. अगं, वर आहे ती तिच्या रूम मध्ये. जा आणि भेट तिला. बरं, ओके, थँक्यू. चला. हा, आली का? राघव सर, हनीची रूम कुठली असेल हो? रमा मॅडम, खाली तुम्ही माझी ओळख तुमचा नवरा म्हणून करून दिली. हद्द झाली तुमच्या खोट्या बोलण्याची. का केलं तुम्ही असं? का केलं म्हणजे? तुमच्या हनीसोबत एक तरी फोटो आहे का? माझा फोटो होता, त्यामुळे तिच्या भावाने सोडलं आपल्याला. तरी मी सतत तुम्हाला ना ऑफिसमध्ये सांगत असते, आमच्यासोबत एक फोटो काढा, आमच्यासोबत एक फोटो काढा. पण नाही, तुम्हाला माझं काही ऐकायचंच नसतं ना. आता फोटो नाहीये म्हणून इतकं खोटं बोलाल तुम्ही? बोलावं लागलं, नाहीतर तिच्या भावाने आपल्याला आत कसं सोडलं असतं. आणि मला सांगा, आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे? हनी आणि वैभव सरांचं प्रेम. हनी आणि वैभव सरांचं प्रेम, राईट? मग मोना काय म्हणते ना, ते आठवा. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. हे मोना मॅडम नाही म्हणत, हे आधीच पूर्वीच कोणीतरी म्हणून ठेवलंय. ते आठवा आणि माझ्यासोबत आता मला सध्या हनीची रूम शोधायला मदत करा. चला पटकन. चला. सर सर सर, ती बघा, ती असेल हनीची रूम. मलाही असंच वाटतंय. हा, चला हळूहळू. एक मिनिट. आत जायला अलाउड नाहीये, फक्त फॅमिली मेंबरच जाणार. मग आम्ही फॅमिलीच आहोत ना. आय मीन टू से, मी हनीची एकदम क्लोज 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 फ्रेंड आहे. म्हणजे फॅमिली सारखंच झालं ना, हो की नाही? आणि तसं पण अंकलने आम्हाला ना एक स्पेशल काम करायला पाठवलंय, म्हणूनच आम्ही इथे आलो. इथपर्यंत आलेत म्हणजे यांना एंट्री अलाव आहे.
तरी पण खाली जा आणि एकदा त्या मॅडम बोलतात तसं एकदा कन्फर्म कर. हो हो करा ना, कन्फर्म करा, एकदम अंकलला जाऊन विचारा. पण फक्त आम्हाला हात सोडा ना, आम्ही इथे किती वेळ असं उभं राहणार नाही का? जा. थँक्यू सो मच दादा, तुम्ही ना खूप चांगले आहात. मी अंकलला सांगणार आहे, तुम्ही तुमची ड्युटी एकदम मस्त करता. हो ना? हो चला या. चला चला चला. डोंट वरी हनी, डोंट क्राय. रमा, राघव सर, तुम्ही माझ्यासाठी आला. तुझ्यासाठीच तर आलोय आम्ही. आणि मॅडम कशा आहात तुम्ही आता? आय डोंट नो, मला बाबांनी ठरवलेलं हे लग्न नाही करायचंय. मला वैभवशीच लग्न करायचंय रमा. हनी, म्हणूनच तर आम्ही आलो ना, तुला घेऊन जायला इथनं. घेऊन जायला म्हणजे आय मीन हे पॉसिबल नाहीये रमा. अगं, माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी माझ्या बाबांनी सगळीकडे माणसं बसवली आहेत. माझ्या इथून सुटका नाही होणार राघव सर. रमा मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगत होतो, हा सगळा वेडेपणा आहे. अहो सर, प्रेमासाठी कधी कधी वेडेपणा करावा लागतो. आणि हनी, तू हिम्मत हारू नको, तू फक्त हिम्मत ठेव. हनी, आम्ही सगळी प्लॅनिंग करून ठेवली. यु नो व्हॉट, वैभव सर इथल्या जवळच्याच मंदिरामध्ये आहेत, तुझी वाट बघतायत ते. आम्ही तुमचं लग्न तिथे लावून देऊ, ओके? तू काळजी करू नकोस, तू आता फक्त आमच्यासोबत चल. रमा मॅडम, अहो आपण हनी मॅडमना इथनं बाहेर नेणार आहोत कसे? बाहेर लोक किती आहेत बघितलेत ना तुम्ही? ह्या गर्दीतून आपण हनी मॅडमला नेऊ शकणार आहोत का? मी काहीतरी विचार करते, जरा थांबा राघव सर. आपल्याला काही करून हनीला लपवायला पाहिजे. पण मी कशी लपणार? आयडिया. हनी, एक काम कर, पटकन या कार्पेटवर झोप. व्हॉट? हा, पटकन झोप. मॅडम काय करताय तुम्ही? अहो राघव सर, आपण हनीला या कार्पेटमध्ये गुंडाळून बाहेर घेऊन जाऊया, म्हणजे ती कोणाला दिसणारही नाही आणि कोणाला कळणारही नाही आपला प्लॅन काय ते. पण ती बाहेर दोन लोक उभी आहेत, त्यांचं काय करायचं? त्यांना मी बघते राघव सर. हनी, पटकन झोपून घे, पटकन, फास्ट फास्ट फास्ट. ओके ओके, मला हे धाडस करायलाच हवं. परफेक्ट. राघव सर, तुम्ही आता इथे दाराशी थांबा, मी तोपर्यंत त्या दोघांशी बोलते, ओके? हा. अँड ऑल्सो मला सांगा, तुमची मॉम तुमच्या डॅडला काय हाक मारते? आबा समथिंग न? रमा मॅडम, अहो आम्ही आबा म्हणतो, माझी आई त्यांच्या नवऱ्याला आबा का म्हणेल? बरं ठीक आहे, आठवलं मला. थांबा, तुम्ही लवकर रेडी राहा. अरे दादा, तुम्ही आलात? पण दादा आले. मी सरांशी बोललोय, सरांनीच त्यांना वर पाठवलंय. मग मी काय खोटं बोलत होते का? टोल्ड यू. बरं मला सांगा, अंकलने तुम्हाला कार्पेट बद्दल सांगितलं ना? कार्पेट? हा, पूजेसाठी घेऊन जायचं ना कार्पेट, त्याच्यासाठीच तर आम्ही आलोय ना इथे. काय आहे ना, हनीच्या लग्नाच्या पूजेसाठी एक कार्पेट घेऊन जायचंय. माझे मिस्टर आहेत ना, ते घेऊन येतील कार्पेट. तुम्ही फक्त आम्हाला हेल्प करा, फक्त स्टँड पासून खाली उतरून द्या, ओके? आम्ही इथे सिक्युरिटीसाठी आहोत. हो माहितीये, पण कसं आहे ना, ते कार्पेट जरा हेवी आहे आणि ओल्ड स्टाईलचं आहे ना, त्यामुळे जरा तुमची हेल्प लागेल. आणि हनीच्या लग्नाच्या पूजेसाठीच लागणार आहे ना. ते हनीच्या फॅमिलीसाठी खूप लकी आहे म्हणे, खूप लकी आहे. प्रत्येक पूजेसाठी ते तेच कार्पेट यूज करतात. सो जरा प्लीज हेल्प करा. थँक्यू थँक्यू थँक्यू. माझा हसबंड घेऊन येतात, एक मिनिट. आहो आहो, हे बघा, हे दोघं जण किती चांगले आहेत, आपली हेल्प करायला रेडी झालेत.
पटकन या पटकन या. पटकन या पटकन. अहो बघताय काय, चला ना मदत करा पटकन. एक मिनिट, दोघं जण कुठे, एकानेच मदत करा ना. आहे ना, अंकलने काय सांगितलंय, हनीला एकटीला सोडायचं नाही. 24/7 तिच्यासोबत कोणीतरी एक असलंच पाहिजे. तिला कोणीही भेटता कामा नये, कळलं? त्यामुळे एकानेच मदत करा. ओके भाऊ, चला ना पटकन, सगळेजण आपली खाली वाट बघत असतील. चला ना. आपली म्हणजे कार्पेटची. चला चला, तुम्ही नको, तुम्ही चला. थँक्यू. आता तुम्ही जा. हं? अंकलने काय सांगितलंय, हनीचं लग्न होईस्तोवर कोणालाही तिच्या जवळ सोडायचं नाही. जा जा, कोणालाही भेटू देऊ नका. पळा पळा, गो गो गो.